नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, 3 मार्चला चंद्रग्रहण असणार आहे. चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या गडद छायेत जातो आणि लाल होतो. तेव्हा चंद्राच्या काही मिनिटाचा आनंद घेण्यासाठी आपण ब्लड मून पाहू शकतात. आता हे ग्रहण नेमके कुठं दिसणार आहे, भारतात दिसणार आहे की नाही, इतर ठिकाणी कुठे दिसेल, याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. येत्या 3 मार्चला चंद्रग्रहण होणार आहे. आकाशात एक अतिशय सुंदर देखावा होणार आहे, ज्याला ब्लड मून असं म्हटलं जातं. खगोलशास्त्रानुसार या घटनांमध्ये रस असलेल्या लोकांसाठी 3 मार्चचा दिवस खूप महत्त्वाचा आणि खास असणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. वास्तविक वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी असणार आहे. हे संपूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. यावेळी चंद्राचा रंग आकाशात लाल दिसेल. हे एक अद्भुत दृश्य असेल. हे ग्रहण जगाच्या मोठ्या भागात पाहता येईल. चंद्रग्रहणादरम्यान 56 मिनिटासाठी रक्तासारखा गडद लाल दिसणार आहे. चंद्र लाल होण्याच्या या घटनेला ब्लड मून असे म्हणतात. जेव्हा पृथ्वी सूर्यप्रकाशाच्या चंद्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखते तेव्हा ब्लड मून होते. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान येत असते तेव्हा तिची सावली चंद्राच्या पृष्ठभागावर पडत असते, म्हणून हे ग्रहण होते. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र लाल का दिसतो? चंद्रग्रहणादरम्यान दिसणाऱ्या चंद्राचा लाल रंग हा पृथ्वीच्या वातावरणापासून जाणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे होत असतो. निळा प्रकाश अधिक सहजपणे पसरत असतो, तर लाल तरंगलांबी चंद्राच्या दिशेने वळत असते, त्यामुळे त्याला तांबे रंगाची चमक मिळत असते. हे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणाऱ्या रंगासारखे आहे. चंद्रग्रहण कधी दिसणार आहे? खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाहता येईल. हे चंद्रग्रहण पॅसिफिक बेट आणि उत्तर दक्षिण अमेरिकेतही दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण दुपारी 3:20 ते 6:47 असणार आहे. दीर्घ कालावधीमुळे हे ग्रहण वेगवेगळ्या टाईम आणि झोनमध्ये दिसणार आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. चंद्र हा उपग्रह आहे जो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. या दरम्यान जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान येते तेव्हा सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. या खगोलशास्त्रीय घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. ही खगोलशास्त्रीय घटना पौर्णिमेच्या दिवशी होते. हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तारखेला पौर्णिमा येते. चंद्रग्रहण कसे पाहू शकता? असे म्हटले जाते की सूर्यग्रहण थेट उघड्या डोळ्यांनी पाहू नये, त्याचबरोबर उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण सुद्धा पाहू नये. तर मंडळी, भारतात चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 25 मिनिटाचा असेल. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण 25 मिनिटाचा असेल. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 संपेल. दिल्लीत सायंकाळी 6:22 चंद्र उदय होईल. त्यानंतर भारतातील शहरामध्ये हे ग्रहण दिसेल. अशा परिस्थितीत भारतात चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 25 मिनिटाचा असेल. तर मंडळी, येत्या 3 मार्चला खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार असल्याने त्याचे वेद आणि सूतक पाळणे धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. ग्रहणाबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. 3 मार्च 2026 चंद्रग्रहण वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार हे ग्रहण मंगळवारी होत असून त्याचे वेद आणि स्पर्श मोक्ष वेळा आपण जाणून घेणार आहोत. ग्रहण स्पर्श सायंकाळी 4:20 होणार आहे. ग्रहण मध्य सायंकाळी 5:04 होणार आहे आणि ग्रहण मोक्ष म्हणजे समाप्ती सायंकाळी 5:47 होणार आहे. वेद आणि सूतक नियम. धार्मिक शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे वेद ग्रहणाच्या 9 तास आधी लागत असतात. वेद सुरुवात 3 मार्च रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. ग्रहण कोणी आणि कसे पाळावे?
सामान्य व्यक्तीने सकाळी 8 वाजल्यानंतर भोजन टाळावे. मात्र लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी वेध दुपारी 1:30 वाजल्यापासून लागू होणार आहेत. तर मंडळी, गर्भवती स्त्रियांनी सकाळी 7:30च्या नंतर भोजन ग्रहण करू नये. फक्त 1:30 वाजल्यानंतर आपण पाणी, ज्यूस आणि फळं ग्रहण करू शकता. इतर कोणतेही अन्न तुम्हाला खायचे नाही. गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाळताना कोणती काळजी घ्यायची आहे? गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाळताना सूर्यप्रकाशाकडे पाहू नये. ज्या रूममध्ये तुम्ही बसणार आहात त्या रूममध्ये पूर्णपणे अंधार करून बसायचा आहे. ग्रहण पाळताना तुम्ही उत्तर दिशेला मुख करून बसायचं आहे आणि एक पाणी असलेला एक नारळ, दुर्वाची जुडी आणि तुळशीचं पान आपल्या कुशीत किंवा सोबत घेऊन बसायचं आहे. यामुळे ग्रहणाचे नकारात्मक परिणाम तो नारळ शोषून घेतो. ग्रहण सुटल्यानंतर हा नारळ, दुर्वा, तुळशीपत्र वाहत्या पाण्यात विसर्जित करावे किंवा कोणत्या तरी झाडाच्या बुडाशी ठेवावे. हे नारळ, तुळशीपत्र चुकूनही खाऊ नका. नारळातील पाणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि तुम्हाला चंद्रापासून येणारे नकारात्मक किरणं स्पर्शसुद्धा करणार नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला पांढरे वस्त्र घालायचे आहेत. पांढऱ्या वस्त्रावर नकारात्मक ऊर्जा टिकत नाही, म्हणून या दिवशी पांढरे वस्त्र धारण करायचं आहे. ग्रहण पाळत असताना तुम्हाला झोप लागणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. तुम्हाला एका जागी स्थिर मांडी घालून बसायचं आहे किंवा तुम्ही खुर्चीवर सुद्धा बसू शकता. ग्रहण पाळताना कुठल्याही वस्तू मोडू नये. हाताची बोटं किंवा पायाची बोटं मोडायची नसतात. गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाळताना अंगाला खाजवू नये, तर हलक्या हाताने चोळायचं आहे. ग्रहण पाळत असताना घडीकडे किंवा दिव्याकडे जास्त पाहू नये. गर्भवती स्त्रियांनी शक्य असल्यास धार्मिक पुस्तकं जवळ घेऊन बसायचं आहे. तर मंडळी, गर्भवती स्त्रियांनी मोबाईल, लॅपटॉप, इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून दूर राहायचं आहे. कारण मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये रेडिएशन असतं. तर हे तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी खूप नकारात्मक ठरू शकतं. म्हणून मोबाईल आणि लॅपटॉप यापासून आपणास दूर राहायचं आहे. वृद्ध व्यक्तींनी आणि लहान मुलांनी ग्रहण 1:30 पाळायचं आहे. 1:30 ग्रहण संपेपर्यंत अन्न ग्रहण करू नये. त्याचबरोबर सर्वांनी ग्रहण काळात दात घासू नये, म्हशीची धार काढू नये, आंघोळ करू नये, गाईची धारसुद्धा काढायची नाही, गवत कापू नये, झाडं तोडू नये. या काळात वादविवाद करू नये. ग्रहण काळात रागावू नये, चिडचिड करू नये. ग्रहण काळात शांत राहावे. यामुळे नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. शक्यतो ग्रहण काळात मौन असावे. ग्रहण चालू असताना अन्न शिजवू नये किंवा अन्न ग्रहण करू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर होतो आणि तुमचं मन अस्थिर व्हायला लागतं. गर्भवती महिलांसाठी विशेष माहिती. वेद काळात भोजन करू नये. ग्रहण सुटल्यानंतर संध्याकाळी 5:47 स्नान करून शुद्ध व्हावे आणि मगच नवीन स्वयंपाक बनवून त्याचंच भोजन करावे. ग्रहणाच्या काळात म्हणजे 4:20 ग्रहण काळात धारदार वस्तूचा वापर टाळावा. शक्यतो देवांची आराधना करावी. या काळात मंत्राचा जप करावा. तर या काळात कोणत्या मंत्राचा जप सर्वांनी करायचा आहे? तर ओम सोमाय नमः या मंत्राचा जप आपणास करायचा आहे. ग्रहणाच्या काळात केलेले नामस्मरण, जप आणि ग्रहण सुटल्यानंतर दिलेले दान अत्यंत फलदायी मानले जाते. दूध, दही किंवा पिण्याच्या पाण्यात कुश किंवा तुळशीची पानं टाकून ठेवावी, जेणेकरून ते अन्न दूषित होणार नाही. भारतात हे ग्रहण ग्रस्तास्थ स्वरूपात दिसेल, म्हणजे जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा तो आधीच ग्रहणाच्या स्थितीत असेल. त्यामुळे तुमच्या शहरातील सूर्यास्ताची वेळ हीच तुमच्यासाठी ग्रहण पाळण्याची सुरुवात असेल. तर मंडळी आपल्या शहरानुसार ग्रहणाची सुरुवात आणि ग्रहणाचा मोक्ष म्हणजे समाप्ती केव्हा आहे हे आपण स्क्रीनवर पाहू शकता.